श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदी पर्वातले विदुरागमन पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, धृतराष्ट्र अशा प्रकारे पांडवांच्या बाजूने बोलल्यावर विदुर त्याला उलट म्हणाला, राजा, अगदी 100 वर्षेपर्यंत तुझी बुद्धी अशीच नित्य राहू दे. असे बोलून विदुर आपल्या घरी निघून गेला. विदुर तेथून गेल्यावर राजा जन्मेजया, राधेय कर्ण आणि दुर्योधन धृतराष्ट्राकडे गेले आणि त्याला म्हणाले, विदुर जोपर्यंत तुमच्याजवळ होता तोपर्यंत तुमच्या बोलण्यातील दोष स्पष्ट करून दाखवणे आम्हाला जमले नाही. पण आता विदुर येथे नसल्यामुळे एकांत आहे म्हणून आम्ही काही बोलायचे ठरविले आहे. हे काय भलतेच वेड तुमच्या डोक्यात शिरले आहे. शत्रूंचे ऐश्वर्य म्हणजे आपलेच ऐश्वर्य असे तुम्हाला वाटत असावे असे वाटते. विदुराच्या समक्ष तुम्ही उघड शत्रूचे हितचिंतक असल्यासारखेच बोलत होता. खरे म्हणजे शत्रूचे सामर्थ्य खच्ची कसे करता येईल हेच आपण नित्य पाहावयास हवे. आमच्या पुत्रांचे, सैन्याचे आणि आमच्या बांधवांचे निर्दालन करणे त्यांना अशक्य व्हावे यासाठी या प्रसंगी जे करणे आवश्यक आहे तेच करण्याचा आमचा विचार चालू आहे. धृतराष्ट्र म्हणाला, जे करण्याचा तुमचा विचार आहे तेच करण्याची माझी स्वतःची इच्छा आहे. पण माझ्या मनात नेमके जे विचार चालले आहेत ते इतक्यातच विदुराला कळू नयेत असे मात्र मला वाटते. आणि असे असल्यामुळेच मी पांडवांच्या गुणांचा आवर्जून उल्लेख केला. माझ्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या विकारामुळे माझ्या मनाला अंतर्गत गूढ अभिप्राय माझ्या मनातला अंतर्गत गूढ अभिप्राय विदुराला कळू नये यासाठीच मी जपत होतो. सुयोधना, या प्रसंगी जे करणे आवश्यक आहे असे तुला वाटत असेल ते जरूर बोल. राधेया, तुलाही जे प्राप्त काल प्रस्तुत प्रसंगी करणे आवश्यक वाटत असेल ते विलंब न लावता बोलून टाक. दुर्योधन म्हणाला, ज्या गोष्टी करावयाच्या त्या ताबडतोब केल्या पाहिजेत. आजच्या आजच आपल्या हिताला नित्य जपणाऱ्या आणि आपली माहिती कुणालाही कळू न देता अगदी गुप्तपणे सारी कामगिरी पार पाडणाऱ्या चतुर ब्राह्मणांकरवी कुंतीच्या 3 पुत्रांमध्ये आणि माद्रीच्या 2 पुत्रांमध्ये फूट पाडण्याची व्यवस्था आपण करूया. अथवा द्रुपद राजाला त्याच्या पुत्रांना आणि त्याच्या अमात्यांना भरपूर द्रव्याची आणि अनेक प्रकारांनी लालूच दाखवून त्यांना आपल्या बाजूला वळवून घेऊ. हे जर जमले तर द्रुपद राजा कुंतीपुत्र धृतराष्ट्राला सोडून देईल. आणखी एक करता येईल. आपल्या चतुर हेरांनी हस्तिनापुरात येऊन राहणे कसे धोक्याचे आहे हे पांडवांना निरनिराळ्या उपायांनी पटवून द्यावे आणि द्रुपदाच्या नगरातच राहणे युक्त आहे असे त्यांच्या मनात भरवून द्यावे. आमच्यापासून दूर वेगळे राहावे त्यातच आपले हित आहे असेच त्यांना वाटावे अशी खटपट केली पाहिजे. अथवा असे केले तर तऱ्हेच्या क्लुप्त्या शोधून काढण्यात अगदी तरबेज असलेल्या आपल्या मदतनीसांनी प्रत्यक्ष त्या भावाभावातच दुजाभाव निर्माण करावा आणि त्यांची परस्परावरील प्रीती ढळेल अशी व्यवस्था करावी. नाहीतर द्रौपदीचेच मन त्यांच्याविषयी कलुषित करावे. 5 पतींची ती समाईक बायको असल्यामुळे
हे काम सहज फत्ते होईल. द्रौपदीचे मन त्यांच्याविषयी बिघडले नाही तर दुसरी एक युक्ती वापरून पाहावी. तिच्याविषयी पांडवांचेच मन कलुषित करावे. अथवा आणखी एक गोष्ट शक्य आहे. त्या पांडवांमध्ये भीमसेन सर्वात बलिष्ठ आहे. न फसणाऱ्या युक्त्या वापरण्यात पटाईत असलेल्या धोरणी माणसांकडून गुप्तपणे त्याचा निकाल लावावा. या भीमसेनाचा आधार घेऊनच युधिष्ठिर आम्हाला पहिल्यापासूनच अगदी मोजीत नव्हता. तो फार तिखट आहे, जहाल आहे आणि फार शूर आहे. पांडवांचा खराखुरा आधार तोच आहे. भीमसेनाचा एकदा कायमचा निकाल लागला म्हणजे पांडवांचा सारा उत्साह मावळून जाईल, त्यांची ताकदच गळून जाईल आणि आपला आधारच नाहीसा झाल्यामुळे राज्य पुन्हा मिळवण्याच्या भानगडीतच ते पडणार नाहीत. वृकोदर भीम युद्धात जोपर्यंत अर्जुनाचा पाठीराखा आहे तोपर्यंत त्याचा पराभव करणे सुतराम अशक्य आहे. पण एकदा का त्याचा पाठीराखा तडकाफडकी उलथला म्हणजे राधेयाचा चतकोर सुद्धा तो राहणार नाही. भीमसेनाच्या अभावी आपले कमालीचे दुबळेपण आणि नाकर्तेपण त्याच्या ध्यानात येईल आणि उलट आपण फारच प्रबळ आहोत हेही त्यांना कळून चुकेल आणि त्यांचा सारा अट्टहास तिथल्या तिथेच थांबेल. आणि समजा ते हस्तिनापुरात आले आणि आमच्या हुकमात राहिले, कह्यात राहिले तर त्यांचा घात अगदी साखसुरत करणेही आपल्याला सोपे जाईल. आणखी एक युक्ती मला सुचली आहे. त्या पांडवांपैकी प्रत्येकाकडे एखादी देखणी मनमोहक मोहिनी पाठवावी आणि तिने त्याला भुरळ घालावी. हे जर जमले तर कृष्णेला त्यांचा वीट येईल. अथवा त्यांना इकडे घेऊन येण्यासाठी आपण राधेयाला त्यांच्याकडे धाडावा. नाहीतर आपल्या हिताला जपणाऱ्या हस्तकांनी त्यांच्या पोटात शिरून त्यांचा विश्वास संपादन करावा आणि वाटेल ती युक्ती योजून त्यांचा काटा काढावा. बाबा, पांडवांचा निकाल लावून टाकण्यासाठी मी आत्तापर्यंत अनेक उपाय तुम्हाला सुचवले आहेत. तुमच्या दृष्टीने जे उपाय सर्वात अचूक असेल तोच करून पाहावा आणि हे अगदी झटपट झाले पाहिजे. जाणारा प्रत्येक क्षण फार मोलाचा आहे. एकदा वेळ टळून गेली म्हणजे ती पुन्हा येणार नाही. जोपर्यंत द्रुपद राजाविषयी त्यांच्या मनात अढळ विश्वास निर्माण झालेला नाही तोपर्यंतच त्यांच्यावर पाटावरवंटा फिरवणे शक्य आहे. एकदा का द्रुपदावर त्यांचा पूर्ण विश्वास बसला म्हणजे आपल्यालाही काहीही करता येणार नाही. बाबा, पांडवांचा अगदी पक्का बिमोड करून टाकला पाहिजे असाच माझा विचार आहे. हा विचार चांगला असेल अथवा नसेल ते तुम्ही पहा. राधेया, तुझा विचार काय आहे बरे? आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.